वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी, आपले कार्याध्यक्ष आदरणीय रवी भाऊ, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, आपले लाडके खासदार अनुप भाऊ, आदरणीय रणधीर भाऊ, मंचावरील सर्व सन्मानित आमदार, सर्व मान्यवर आणि माझ्या समोर हजारोच्या संख्येने देवेंद्रजींना भेटायला, देवेंद्रजींचा उत्साह वाढवायला आलेले सर्व अकोला जिल्ह्यातील, वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, माय मावल्या आणि बंधूंनो, आज हा कार्यक्रम म्हणजे खरोखर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपले नेते हे आपल्याशी विकासाचा संवाद साधायला आज आलेले आहे। रणधीर भाऊंनी सांगितलं की देवेंद्रजी आले आणि पाऊस सुरू झाला, पण देवेंद्रजी पाऊस कितीही पडला तरी इथला एकही कार्यकर्ता तुमची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही, आम्ही कुणाला भीत नाही। एवढ्या पावसातही एवढ्या मोठ्या संख्येनं, याचं कारणही तसंच आहे। आज आपल्या अकोला जिल्ह्यात, वाशिम जिल्ह्यामध्ये दळणवळण असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, आपल्याला ऊर्जा क्षेत्र असेल, आपला क्रीडा क्षेत्र असेल, आपलं आरोग्य क्षेत्र असेल, सरकारी यंत्रणांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पोलिसांसाठी असलेली वसाहत असेल, असे अनेक हजारो कोटी रुपयांचे कामं आज देवेंद्रजींनी आपल्यासाठी या जिल्ह्यांना दिलेले आहे। आणि हे का दिले तर खऱ्या अर्थानं आपल्याला असा मुख्यमंत्री भेटलेला आहे की ज्या व्यक्तीला या राज्यातल्या कानाकोपऱ्यातलं काहीही विचारा, आज तुम्ही देवेंद्रजींना विचारा की एवढं दिल्यानंतर अकोल्यात काय बाकी आहे, तर आम्हाला कोणाला काही मागायची गरज नाही, देवेंद्रजी स्वतःच यादी देतील की हे बाकी आहे। कारण शेवटी देवेंद्रजी आपले पालकमंत्री होते आणि रणधीर भाऊ तुम्ही बरोबर बोलले की देवेंद्रजींनी पालकमंत्री पद जरी सोडलं असेल तरी पालकत्व सोडलेलं नाही, आपल्या जिल्ह्याचे ते परमनंट पालक आहेत। आणि मी आज जास्त वेळ आपल्या सगळ्यांच्या मधात घेणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना देवेंद्रजींना ऐकायचं आहे। पण देवेंद्रजी प्रामुख्यानं पांदन रस्ते असतील, अनुप भाऊ, रणधीर भाऊ आणि आमची प्रायोरिटी म्हणजे अकोला एअरपोर्ट असेल, आणि सर्वात विशेष म्हणजे या राजराजेश्वर नगरीचं दैवत भगवान राजराजेश्वरांचं मंदिर, याचा विकास आराखडा आपण जाहीर करावा, त्याला जास्तीत जास्त निधी या आमच्या अकोला शहराच्या विकास आराखड्यासाठी द्यावा, ही प्रामुख्याने मी आपल्याला विनंती करणार। बाकी तर भाऊ आपण कामं आम्ही मागितले तेवढे देत असता, आम्ही जास्त आपल्या मागे लागत नाही। पण मी आपल्या एवढ्या सगळ्या लोकांना एवढंच सांगणार आहे की असा जाणता राजा, असा जाणता मुख्यमंत्री आज आपल्यामध्ये आलेला आहे। आपणही तेवढ्या ताकदीनं देवेंद्रजींचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे, आणि म्हणूनच आजच्या सभेचं नाव विकास संवाद सभा आहे। आज आपल्याला पाहिजे ते देणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्रजी आहे, आणि त्यांच्या सोबत प्रामुख्यानं आपल्या भारतीय जनता पार्टीची नवीन ओळख, नवीन ताकद, आपले नवीन कार्याध्यक्ष रवी भाऊ चव्हाण सुद्धा आलेले आहे। एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी झाल्या पाहिजे। आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। जास्त वेळ न घेता देवेंद्रजी असतील, रवी भाऊ चव्हाण असतील आणि आपले शिवेंद्रराजे भोसले असतील, या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो। आणि सर्व प्रवेश केलेल्या पदाधिकारी, विशेष करून आमचे राऊत काकांचे नातू चिरंजीव यांनी आज प्रवेश केला, आपले खामगाव मतदारसंघातील आमचे सुरेशभाऊ तोमर, सुरेशभाऊ वनारे आणि त्यांची सर्व टीम यांनी सुद्धा देवेंद्रजी, रवीभाऊ चव्हाण यांच्या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। मी यांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करून थांबतो। धन्यवाद। इसके बाद हमारे नेता संजय भाऊ धोत्रे, इनके सुपुत्र अकोला लोकसभा के युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे संबोधित